मराठवाडा मुक्ती संग्राम दिन का साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का? तर गोष्ट आहे 1947 ची। जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव हे 8 जिल्हे हैदराबाद संस्थानाचा भाग होते। या संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते। मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घकाळ लढा द्यावा लागला। हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रजवी याच्या मदतीने रजाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली। मात्र स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाईश्राव, दिगंबर बिंदू आणि इतर नेतृत्वाखाली हा लढा लढण्यात आला। पुढे 7 सप्टेंबरला गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश दिला। त्यानुसार 13 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलो राबवण्यात आले। या दरम्यान 17 सप्टेंबरला निजामाने माघार घेतली आणि तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात आला। तर आज काही नवीन माहिती मिळाली असेल तर लाईक आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।